सांगलीच्या फॅमिली फिजिशियन्स, कवयित्री, व्याख्याता, सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि रेडिओ स्टार माननीय डॉक्टर सौ राजमा इसाक नदाफ यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदेवता न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी मी स्वप्नाली यांनी घेतलेली मुलाखत. वारसा मला पप्पांच्याकडून मिळाला. ते खूप चांगले कवी होते आणि साहित्यिक होते. त्यांचं लिखाणी दर्जेदार असायचं आणि त्यामुळे मलाच लहानपणापासून लिखाणाची आवड निर्माण झाली. वयाच्या 12व्या वर्षापासून मी लिहायला लागले. 13व्या वर्षी पहिली कविता माझी प्रकाशित झाली आणि 14व्या वर्षी पहिली कथा प्रकाशित झाली. आणि कविता जी प्रकाशित झाली सकाळमधून, त्या कवितेचं त्यावेळी मला 15 रुपये मानधन मिळालं होतं आणि मी खूप खुश होते त्यावेळी. आणि मग त्यानंतर मागे वळून नाही पाहिलं. मग अनेक कविता, अनेक कथा, अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, मासिकांमधून, दिवाळी अंकातून हे प्रकाशित होत राहिले. गृहशोभिका मासिकातून जे अब्रॉडला जातं त्यामध्ये सुद्धा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या. आणि त्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर मग आरोग्यविषयक लेख हे माझे प्रकाशित होऊ लागले. आणि आता कसं झालंय की साहित्यिक हा फक्त लिखाणापुरता मर्यादित नसतो, तो आता परफॉर्मर झालाय. कारण युट्यूबमुळं, बाकीचं व्हॉट्सअपमुळं, इन्स्टा, फेसबुकमुळं झालंय कसं की लोकांना वाचण्यापेक्षा आजकाल पाहणं आवडतं. त्यामुळं माझ्या कविता असतात आता युट्यूबवरती आणि माझ्या चारोळ्यांचे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात. ओके, छान. मग हे सगळ्यानंतर गायनाची आवड कशी काय लागली तुम्हाला? गायनाची आवड ही मला अनुवंशिकच आहे म्हणा तसं. कारण अगेन पप्पा छान गात होते. माझा दादा इंजिनियर आहे, तो पण छान गातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आजी ज्या होत्या त्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे जे भाऊ होते ते त्यावेळचे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सेलिब्रिटी गायक होते त्यावेळी. त्यांना म्हणजे ते संस्थानिकांच्याकडे गायक होते आणि शिवाय त्यांना तबला वाजण्याची आवड होती. ते तबलजी होते, उत्तम तबला वादक होते. आणि आता माझे जे घरचे म्हणजे जे वयस्क आहेत मंडळी, रिलेटिव्ह सगळे, ते मला म्हणतात की माझा चेहरा आणि माझे गुण हे त्यांच्याशी मिळते जुळते आहेत. आणि मलाही नेमकी गाण्याची आणि तबला वादनाची खूप आवड आहे. युट्यूबवरती माझे गाणी वगैरे असतात. आणि परवाच मला गायनासाठीचा पण पुरस्कार मिळालेला आहे, कलाभूषण पुरस्कार. ओके, मग मॅम मला हे सांगा की रेडिओ अप्रोच कसं काय? मी मुलींसाठी, टीनेजर मुलींसाठी लेक्चर घेते, म्हणजे घ्यायची. आणि महिलांचे मानसिक आरोग्य त्याच्यावरती सुद्धा लेक्चर घ्यायची. मग त्यामुळे कोल्हापूर आकाशवाणीने अप्रोच केला की महिलांच्या मानसिक आरोग्यावरती तुम्ही मुलांना तुमची घेऊया. आणि तिथून माझी मग सुरुवात झाली. मग परत आकाशवाणीवर मुलाखती झाल्या, आपलं FM सांगलीचं, त्याच्यावरती अनेक मुलाखती झाल्या. आणि हा रेडिओचा प्रवास आता चालू आहे. असं मीही ऐकलीये तुमची मुलाखत. खूप छान होती. ठीक आहे. तर मग इतक्या कला तुमच्यात असताना तुम्ही डॉक्टर होण्याची आवड कशी? डॉक्टर आणि कलाकार म्हणजे आपल्या मराठी मातीला काही नवीन नाहीये. डॉक्टर श्रीराम नागू असोत किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर माझे फेवरेट आहेत ते. आणि आता आपल्या सर्वांचा लाडका डॉक्टर निलेश साबळे. त्यामुळे डॉक्टर हे कलाकारही असतात. आणि मला लहानपणापासूनच मी गरीब आणि जे मिडल क्लास लोक होते त्यांना वैद्यकीय सेवा वेळेवरती मिळायच्या नाही. हे मी पाहत आले होते. मी स्वतः एक मिडल क्लास फॅमिली मानली आहे. त्यामुळे लोकांचे कसे हाल होतात. साधी पॅरासिटामॉलची गोळी त्यांना मिळायची नाही, वैद्यकीय सेवा वेळेवरती मिळायच्या नाही. आणि ते पाहत आल्यामुळं माझ्या मनात एक लहानपणापासूनच होतं की आपण या लोकांसाठी डॉक्टर व्हायचं, एक सेवा म्हणून आपण हे व्यवसाय आपण घ्यायचा. आणि सुदैवानं मेरिट लिस्ट मधून ऍडमिशन मिळालं. फ्री सीटनं ऍडमिशन झालं गुणवत्तेवरती. आता जसं लाखो रुपये खर्च करावे लागतात असं नाही, फ्रीमध्ये डॉक्टर झाले. आणि म्हणूनच मी आता सुद्धा पेशंटला कमीत कमी किमतीत आणि जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करते. छान मॅम. काही मुलींसाठी ज्या मेडिकल फील्डची सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक आदर्शच आहात. मला अजून एक प्रश्न पडलाय की या साऱ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता, तर मग तुमच्या व्यवसायामध्ये काय दुर्लक्ष वगैरे होतं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली काही जणांना असं वाटतं की या माझ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे माझं पेशंटकडे किंवा माझ्या प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष होत असेल, पण असं अजिबात नाहीये.
बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं क्लिनिक घरीच आहे, रेसिडेन्शियल आहे आणि मी एनी टाइम पेशंटना अवेलेबल असते. दिवसभर पेशंट एक येत असतात, वेटिंगला दिसणार नाही पण एक येत असतात. त्यामुळे होतं असं की या 2 पेशंट मधला जो टाइम मला मिळतो, वेळ मिळतो, त्या वेळेत मी मुलांकडे लक्ष देऊ शकते, घरातलं करू शकते आणि